आजचा पालखी सोहळा प्रवास सकाळी विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचे गुरु गहिनीनाथ महाराज समाधी मंदिर पेगलवाडी फाटा इथून ठीक 7:30 वाजता पालखीचं प्रस्थान झालं आणि रस्त्याने चालत असताना मोठ्या आनंदाने अनेक गावकऱ्यांनी या पालखीचं स्वागत केलं, पुष्पवृष्टी केली। पुढे ठीक 11:15 वाजता महिरावणी या गावामध्ये पालखीने दुपारचा विसावा घेतला। सर्व ग्रामस्थांनी मोठ्या आनंदाने उत्साहाने या पालखीचं स्वागत केलं आणि विशेषतः म्हणजे या महिरावणी गावामध्ये दुपारच्या भोजनाची व्यवस्था मोठ्या थाटामाटात केलेली होती। ठीक 2 वाजेपर्यंत या पालखीचा विसावा होता, त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आजूबाजूच्या सर्व भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं आणि पुढे ठीक पिंपळगाव बहुला या गावी पालखीने थोडा विसावा घेतला आणि मुक्कामाच्या दिशेने म्हणजे पालखी सातपूर नाशिक या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामासाठी विसवली। ठीक 5 वाजता सातपूर या गावामध्ये मोठ्या आनंदाने पालखीचं आगमन झालं। तब्बल आज या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे संत निवृत्तीनाथ दादांनी आणि समवेत सर्व वारकऱ्यांनी 20 ते 22 किलोमीटरचा हा संपूर्ण दिवसाचा प्रवास पूर्ण केला आणि अशा पद्धतीने आपल्या या सुखदायी प्रवासाचा दुसरा दिवस आनंदात पार पडला। सर्व वारकऱ्यांनी एकदम मंत्रमुग्ध होऊन टाळ भजनाच्या घोषामध्ये विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत हा वारीचा दुसरा दिवस आनंदात पार पडला। रामकृष्ण हरी। याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।